तर त्या निर्णयामध्ये त्याचं ॲप्रिसिएशन आहे, हे त्या जज साहेबांनी केलेलं आहे की अतिशय करेक्ट चेन ऑफ इव्हेंट्स त्याच्यामुळे तयार झालेले आहेत. एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये चर्चा झाली, ती म्हणजे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या संदर्भात जी काही घटना घडली आणि ते त्या ठिकाणी आपल्यातनं निघून गेले त्याच्या तपासाच्या संदर्भात. पहिल्यांदा तर या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की दोन प्रकारे तपास चाललेला आहे. एक प्रकार CID आपलं करते, दुसरं आपल्याला माहिती आहे की AIB करते. एक मुद्दा या ठिकाणी आला की आपण CBIला लिहिलं होतं, मग CBIने इन्क्वायरी का घेतली नाही. CBIने हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की AIBचा जो रिपोर्ट आहे, हा रिपोर्ट यातला महत्त्वाचा आहे, तो आल्यानंतरच हा तपास आम्ही घेऊ शकतो, त्याच्या आधी आम्ही काही घेणार नाही. त्यामुळे त्याची आपण वाट पाहतोय. याच्यामध्ये आत्तापर्यंत CIDने जो तपास केला आहे त्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींसोबत एक शंका पायलट सुमित कपूर यांच्याबद्दलही होती. त्यांचं बँक खातं, इन्शुरन्स पॉलिसी, शेअर मार्केटमधली गुंतवणूक हे सगळं काही तपासलेलं आहे, पण त्यात कुठलंही काही संशयास्पद आढळलेलं नाही. बाकी सगळे जेवढे फुटेज आहेत ते मिळवलेले आहेत, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. जे काही अवेलेबल साक्षी पुरावे आहेत ते तयार केलेले आहेत. पण अर्थातच या ठिकाणी AIBचा रिपोर्ट हा महत्त्वाचा आहे. त्याही संदर्भातली माहिती मी घेतली आणि त्या माहितीमध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की जेवढे काही त्या ठिकाणी इक्विपमेंट्स होते, जे डाउनलोड करायचे होते, ते 100% डाउनलोड झालेले आहेत. आता त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. जे रिकन्स्ट्रक्ट करून डाउनलोड करायचं होतं ते पण झालेलं आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स असेल किंवा दुसरा जो काय बॉक्स आहे ते सगळं झालेलं आहे. आणि एक प्रिलिमिनरी रिपोर्ट आपल्यासमोर त्यांनी आणलेला आहे. मी आज केंद्र सरकारशी देखील चर्चा केली आणि केंद्र सरकारला आणि मंत्रालयाला आणि माननीय मंत्री महोदयांना मी विचारलं की साधारण हा सगळा रिपोर्ट किती दिवसात अपेक्षित आहे. त्यांनी मला हे सांगितलं की साधारणपणे जानेवारीपूर्वी हा रिपोर्ट येईल, अंतिम रिपोर्ट जो आहे. आणि हाच रिपोर्ट सगळ्यात महत्त्वाचा आहे. हा रिपोर्ट आल्यानंतरच, आणि जसं काल रोहित पवार म्हणाले 3-3, 4-4 वर्ष लागतात, हे खरं आहे. पण या केसमध्ये स्पेशली आपल्या केंद्र सरकारने विनंती केली आहे, कारण परदेशातले सगळे तज्ज्ञ याच्यात घेतलेले आहेत, अमेरिकेतली एजन्सी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे, आणि म्हणून त्यांना विनंती केली आहे आणि त्या सगळ्यांनी ते मान्य केलं आहे